कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बोल शिवा, आज आपण तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं मेनू करणार आहोत। बोल बोल। नाही भाऊ, मला फक्त त्यांना जेवण करून पाठवायचं होतं। पहिल्यांदाच घरी आले ना ते। पण मग अडलंय कुठे? पण किचन मध्ये जेवण करण्यासाठी तिला परवानगी कोण देणार आहे? का आज केला होता की तिने स्वयंपाक? किती छान केला होता। मग कसा केला होता हेही कळलंच असेल तुम्हाला। मी तिला किचन मध्ये परवानगी देणार नाही हा यायची। घ्या, बघितलं ना, तेच सांगत होते मी तुम्हाला। सीता, अगं असं काय करतेस? शिवाच्या माहेरची माणसं आहेत ती, आपल्या घरी आलेत। आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांशी आपण असं वागतो का? शिवाला वाईट वाटेल, त्यांना वाईट वाटेल। अहो, मी असं कुठे म्हटलं की त्यांना घरात घेऊ नका। मी एवढंच म्हणते की मी शिवाला स्वयंपाकघरात परवानगी देणार नाही। आई नाही, अगं ह्या लोकांना आपल्या घरात घ्यायचं? हे लोक जर आपल्या घरात आले तर आपल्या सोफ्यावर बसवायला लागेल त्यांना, आणि सोफा किती महाग आहे आपला। कीर्ती, मी गप्प आहे म्हणून काहीही बोलशील का ग? माणसांची अशी तुलना करायची नसते, सगळी माणसं सारखीच असतात। लहानपणापासून सांगते तुला, लहानपणी तुझे लाड करण्याऐवजी कान उघडणी करायला हवी होती, तर अशी वागली नसतीस आज। मी जेवण बनवायचं म्हणत नाहीये। तेच तर मी सांगते की काही बनवायचंच नाहीये, स्वयंपाक तर कधीच तयार आहे। काय सांगतेस? अरे वा, अरे मग काय, चला चला लवकर बसा, चला जेवायला चला आतमध्ये। मी तुम्हाला सगळ्यांना वाढणार आहे। खरं म्हणजे बरेच दिवस झाले मी असं पंक्तीला वाढलेलं नाही। चला चला चला। काका खरंच नको, आम्ही फक्त शिवाला भेट द्यायला आलो होतो। अहो फक्त ना हा खाऊ आत घ्या, कारण ना हे सगळं ना आईने आणि बायाजीने त्यांच्या हाताने बनवलं होतं शिवासाठी। शिवा बाय। काय बाय? काय बाय? हा, तुम्ही सगळी मुलं जरा जास्त आगाऊपणा करताय। हा, मी इथे तुमच्या सगळ्यांमध्ये मोठा आहे, म्हणजे बघा माझे केस पांढरे झाले, तसं काय करताय? हा चला चला आतमध्ये चला। अरे आमच्या देसाईंच्या घरातनं असं कुणी न खाता पिता कधी गेलेलं नाहीये काय तिथं? हो बरोबर आहे, चला सगळ्यांनी आत या। चला। ए मांजा, ए भाई, तुम्ही जर आता आत आले नाही ना तर भाऊ आणि सीताई दोघे रागवतील ना। चला। भाऊ आणि सीताई रागवली तर मग काय खरं नाही। चलो अंदर चलो। चला चल रे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।